गृह खातं कोणाकडे राहणार यावर चर्चा करून निर्णय घेऊ। दरेगावातून निघण्यापूर्वी एकनाथ शिंदेंकडून भूमिका स्पष्ट। उपमुख्यमंत्री पदासाठी श्रीकांत शिंदे यांच्या नावाचा विचार सुरू असल्याची चर्चा। एकनाथ शिंदेंचं ही सूचक वक्तव्य। मुख्यमंत्री पदाबद्दल चर्चा करण्यासाठी आज संध्याकाळी महायुतीची बैठक पार पडण्याची शक्यता। संजय शिरसाट यांचं वक्तव्य। पक्षातील नेत्यांनीच गद्दारी केल्यानं मताधिक्य घटल्याचा शिवसेना आमदार संजय गायकवाडांचा आरोप। खासदार प्रतापराव जाधव आणि आमदार संजय कुटेंवरही थेट निशाणा। मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचा राजीनामा। ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील पक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत निर्णय जाहीर। माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी देशात आग लावली। संजय राऊतांचा हल्लाबोल। तर चंद्रचूडांमुळेच घटनाबाह्य सरकारचं संविधान विरोधी काळजीवाहू सरकार आल्याची टीका। ईव्हीएम हॅक होऊ शकतं हा दावा खोटा। व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। ईव्हीएम सोबत छेडछाड होऊ शकत नसल्याचंही केलं स्पष्ट। अजित पवार महायुतीत आले नसते तर आमच्या 100 जागा आल्या असत्या। गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। तर गुलाबरावांनी जुलाबराव होऊ नये असं मिटकरींकडून प्रत्युत्तर। प्रत्येक हिंदू जोडप्याला किमान 3 मुलं हवीत। सरसंघचालक मोहन भागवतांचं आवाहन। तर लोकसंख्या वाढीचा दर घटल्यास समाज नष्ट होतो, भागवतांचा इशारा। दिल्लीची विधानसभा निवडणूक आम आदमी पार्टी स्वबळावर लढणार। अरविंद केजरीवाल यांची घोषणा। तर राजधानी दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्था चिंताजनक असल्याचं म्हणत केंद्र सरकारवर टीका। एमएमआर हद्दीमध्ये नवीन रेडीमिक्स कॉन्क्रीट प्लांट उभारण्यास मनाई। मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचा निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।